नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. माझं व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करत चला. त्या ठाणे शहरामध्ये असा समज आहे की जे दाढी वाढवतात ते राजकारणात फार पुढे निघून जातात. म्हणूनच या दिवसात त्या ठाण्यातल्या ज्या महिला राजकारणात आहे त्या देखील या विचारात आहे की नकली दाढी वाढवून बाहेर पडावं की काय. असो, ठाण्यातल्या भाजपची अशी अवस्था आहे की प्रत्येक वेळी त्या दाढीवाल्या केळकरांनाच त्यांच्या हातावर मोठा खाऊ आणि इतर भाजप नेत्यांच्या हातावर चिमूटभर. त्यामुळे समस्त ठाणे शहरातले भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या पक्षश्रेष्ठींवर चिडले आहेत, संतापले आहेत, रागावले आहेत, नाराज आहेत. पण तशीही भारतीय जनता पक्षात त्या कोल्हे कोईला फारशी डिमांड नसते, महत्त्व नसतं. त्यामुळे ती नाराजी कधीतरी केवळ कागदपत्रांपर्यंत मर्यादित असते. स्वाभाविक आहे. 2 वेळा विधानसभा, 2 वेळा विधान परिषद, दरवेळी दाढीवाले केळकर आणि इतर विचारतात आमचा कधी नंबर. त्यामुळे ती अस्वस्थता या दिवसामध्ये पसरली आहे. ती स्वाभाविक आहे. कारण या विधानसभेला देखील पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, श्रेष्ठींना तेच ते केळकर दिसायला लागले आहेत. राजकारणातले हे दुर्गंधी येणारे केळकर त्या सुगंधी अत्तरासारखे नसल्याने पण तरीही ही राजकीय दुर्गंधी काहीशी त्यांच्या नेत्यांना आवडत असल्यामुळे इतर साऱ्यांना पुन्हा एकदा शिस्त पाळून अगदी मनापासून मनःपूर्वक मनाच्या कोपऱ्यातून केळकर यांचा विधानसभेला प्रचार आणि प्रसार करायचा आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि ठाणे शहरात निरंजन डावखरेंसहित सारेच केळकरांच्या प्रचारासाठी प्रचाररूपी आखाड्यात लंगोट कसून उतरले आहेत. आणखी एक गंमत सांगतो ठाण्यातल्या त्या भारतीय जनता पक्षाचं. तत्पूर्वी एक उदाहरण देतो. पश्चिम महाराष्ट्रात एक मंडलिक आडनावाचे मोठे नेते होते. जोपर्यंत त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं तोपर्यंत ते घरातल्या प्रत्येक कुटुंब सदस्याला मान सन्मान द्यायचे. त्या कुटुंब सदस्यांच्या शब्दाला किंमत असायची. पण एक दिवस काय घडलं काय माहीत, त्यांच्या कुठल्याशा चावट मित्रानं त्यांना सांगितलं की कुटुंब लहान तर सुख महान. मंडलिक उठले आणि त्यांनी मुंबईतल्या एका सुस्वरूप तरुण आणि मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केलं. त्यानंतर मात्र ती जी तरुणी होती विवाहित होऊन घरात आली, तिचं महत्त्व अनन्यसाधारण होतं आणि घरातल्या इतर सदस्यांना त्यानंतर मंडलिक फारसे विचारत नव्हते. निरंजन डावखरे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या बाहेर होते तोपर्यंत तेच ठाणे शहरातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे महत्त्व होतं, शब्दाला मान होता, किंमत होती, वजन होतं. पण अचानक एक दिवस निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि त्यानंतर डावखरे त्यांच्या श्रेष्ठींच्या थेट मांडीवर आणि सामान्य कार्यकर्ते कुठेतरी गादीवर, गच्चीवर बाहेर उभे असायचे. पण एक मात्र छान झालं की निरंजन डावखरे यांनी
ज्या पद्धतीनं त्यांच्या श्रेष्ठींच्या डोक्यावर ते बसले नाहीत, तेच डाव खरे त्यांनी कधीही ठाण्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हिडीस फिडीस वागणूक दिली नाही. त्यामुळे निरंजन भारतीय जनता पक्षामध्ये झटपट पटापट लोकप्रिय झाले आणि त्यांच्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या या दिवसामध्ये देण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून केव्हाच निवडून आणण्यात आलं आहे. आता हेच ते डाव खरे अगदी मनापासून केळकर यांच्या प्रचारात उतरले आहेत. ठाणे शहर विधानसभा क्षेत्र पूर्वी केवळ ब्राह्मणांचं म्हणून ओळखलं जाई. ब्राह्मणांना या ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात परिघात अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यांच्या शब्दाला मान होता, किंमत होती, त्यांचं महत्त्व होतं. राजकीयदृष्ट्या ब्राह्मण प्रभावी होते. पण काळ बदलत गेला आणि नेमकं फार वेगळं घडलं. म्हणजे याच ठाणे शहरात कोकणस्थ मराठा मतदारांची, लोकांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत गेली. किंबहुना कोकणस्थ मराठा आणि मराठेतर म्हणजे ब्राह्मण सोडून साऱ्यांचीच संख्या झपाट्यानं वाढली आणि त्या मानानं ब्राह्मण कमी कमी होत गेले. ते कुठेतरी अन्यत्र निघून गेले. त्यामुळे वास्तविक केळकरांना ठाणे शहरातून एक ब्राह्मण या नात्यानं ही निवडणूक जिंकणं तेवढं सोपं नव्हतं. पण पुन्हा एकदा त्यांना नशिबानं साथ दिली आहे. याच संजय केळकर यांच्या विरोधात 2 अतिशय प्रभावी असे कोकणस्थ मराठा नेते उभे आहेत. त्यापैकी एक त्या मनसेचे अविनाश जाधव आणि दुसरे उद्धव सेनेचे राजन विचारे. आणि त्या दोघांच्या लढाईत तिसऱ्या केळकरांचा फायदा होणार आहे. केळकर नक्की पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाणार आहेत. ठाण्यातले खूप राजकीय बारकावे मी तुम्हाला इथेच सांगतो आहे. म्हणजे जरी त्या ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंबर 1 असले तरीही याच ठाणे शहरात, याच ठाणे विधानसभा मतदारसंघात त्या उद्धव ठाकरेंना मानणारा फार मोठा चाहता वर्ग आहे, मतदार आहे. पण दुर्दैव असं की उद्धव सेनेतर्फे जे राजन विचारे निवडणूक लढवणार आहेत त्यांचं महत्त्व त्या ठाणे शहरात हिंदी सिनेमातल्या व्हॅम्पसारखं आहे. म्हणजे त्यांच्याविषयी का कोण जाणे, मतदारांना काहीशी चीड आहे. किंबहुना समजा त्या ठाणे शहरातल्या 10 महत्त्वाच्या व्यक्तींना जर तुम्ही पेन कागद हातात देऊन विचारलं की राजन विचारे कसे आहेत, तर त्या 10 पैकी 9 नक्कीच त्यांना शिव्या हसडून मोकळे होतील. अर्थातच त्याचा फायदा नेमका आणि नक्की केळकरांना होणार आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की नाही म्हणायला आजतागायत याच संजय केळकर यांनी थेट नरेश म्हस्के किंवा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेला कायम एखाद्या खाष्ट सासूसारखं छळलेलं आहे. म्हणजे भाद्रपद महिन्यात गावातली उन्हाळ मुलं जशी त्या डॉगी जोडप्याला दगड मारून त्यांचा आनंद हिसकावून घेतात, तेच नेमकं केळकरांचं. म्हणजे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आनंद हिरावून घेण्यात, कमी करण्यात, त्यांना त्रास देण्यात संजय केळकर आणि त्यांची भारतीय जनता पक्षाची जे कार्यकर्ते होते ते नाही म्हणायला आघाडीवर असायचे, फ्रंटवर असायचे. पण
आपल्याला या निवडणुकीमध्ये थेट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेपासून दगाफटका होता कामा नये, त्यासाठी एक फार वेगळा प्रकार घडला आहे। याच एकनाथ शिंदे यांना प्रेमाची ताकीद थेट संघ मुख्यालयानं दिली आहे। काही करा, आमच्या केळकरांना निवडून आणा, आम्हाला नाराज करू नका। आणि त्यातूनच एकनाथ शिंदेंनी त्यांना निवडून आणतो हा शब्द दिला आहे। अर्थात याच एकनाथ शिंदेंना त्याच वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील नेमकं तेच सांगितलं आहे की माझी मान खाली जाईल। थोडक्यात संजय केळकर पराभूत होतील असे कृपया घडता कामा नये। तुम्ही निदान यावेळी माझ्या आग्रहाखातर त्यांचा प्रचार प्रसार करा आणि काही करून त्यांना निवडून आणा। नक्कीच केळकर निवडून येतील। तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार।